आदरणीय साहेब, आपण या सांत्वन भेटीला येताना सुद्धा पीळ पडतो की आपण कुठल्या जगात आहोत हे कळत नाहीये. इथे येताना प्रत्येक वेळेस इमोशनल हो म्हणायची गरज नाही, ऑटोमॅटिकली होत आहे. एवढं लहान मुलगी पण मागणी करते. कारण आमच्या भागामध्ये एवढं दहशतीचं वातावरण जिल्ह्यात झालंय की जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण लोकांनी राहायचं का नाही ही परिस्थिती झाली. कारण बऱ्याच दिवसापासून हे आज ही पहिली घटना नाही, याच्या अगोदरच्या घटना आहेत, पण या घटनेनं तर पीळ पडतो की सर्व महिला, आमच्या पुरुष मंडळी किंवा ह्या सर्व आमच्या तरुणापेक्षा महिला इथे एवढ्या आक्रमक होत्या की ह्या महिलांच्या बाबतीत महिलांनी खरी वाचा फोडली ह्या प्रकरणाला. आणि ही घटना कशी घडली तर 6 तारखेला या इथं जे आवाडा कंपनीचं काम चालू आहे तिथं मारहाणीची घटना घडली. एक नॉर्मल केस होती, तिथं तिथल्या वॉचमॅनला मारहाण केली होती. वॉचमॅन म्हणले की मी आज जाऊ देत नाहीये, तर न जाऊ देतो म्हणल्याच्या कारणास्तव त्या वॉचमॅननी सरपंचाला बोलून घेतलं आणि ही गुंड इथं येऊन मारामारी करतायत, भांडणं करतायत असं सांगितल्याच्या नंतर सरपंचाने इथं माझ्या इथं का भांडणं करताय एवढं विचारलं. एवढा एक मनात राग धरून सरपंचानी परत ही जी काही तिथला वॉचमॅन होता तो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांची फिर्याद पण घेतली नाही, साधी एनसी दाखल करून घेतली आणि त्यांना 6 तारखेच्या नंतर 7 तारीख 8 तारीख पोलिसांनी काहीच केलं नाही.